मित्रांनो, माणसांदरम्यान असलेला दर्जा किंवा श्रेणींचा पाया किंवा त्यांच्या भाग्यवान किंवा दुर्भाग्यवान असण्याची खरी कसोटी ही आहे की कुणी विचाराची आणि आचरणाची योग्य वाट धरलेली आहे आणि कुणी चुकीची. कोण आपल्या आत चांगल्या गुणांचा विकास केलेला आहे आणि कुणी वाईट गुणांचा. पण उपभोक्तावादाच्या या जाळ्यामध्ये अडकलेल्या अज्ञानी लोकांनी याऐवजी हे पाहिलेलं आहे की कोणाला जास्त संपत्ती मिळालेली आहे आणि कोणाला कमी. ज्यांना मिळालेली जास्त संपत्ती मिळाली मग ते भ्रष्ट का असेना ते श्रेष्ठ. निदान मुसलमानांनी तरी या मिथकाला म्हणजेच भ्रमाला तोडून खऱ्या मानवी मूल्यांवर आधारित एक उत्कृष्ट समाजाची रचना करावी, जी कुराणच्या मानवी कल्याणाच्या शिकवणीवर आणि प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मार्गदर्शनाच्या पायावर आधारित असेल. जेव्हा लोक असा समाज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतील, अनुभवतील, तेव्हा असे होणे शक्यच नाही की ते आपल्या आचरणाने प्रभावित होणार नाही. माझ्या या विश्लेषणावर नक्कीच विचार करा. स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.